दिलेला हा सुद्धा मंत्र भगवंतांनी अर्थात त्या हरिदासांनी देवर्षी नारदांना त्या जन्मात दिला. आणि बघता बघता एके दिवशी ठरलेल्याप्रमाणे प्रत्येकाचे जसे श्वास ठरलेले आहेत ना, जशी येण्याची वेळ आमच्या हातात नाहीये पण आम्ही येतो, तशी जाण्याचीही वेळ आमच्या हातात नाहीये पण आम्ही जातो. आणि जो मधला काळ आहे ना त्याला मी म्हणतो, पण यातला खरा मी मला ओळखू येत नाही. आणि त्या खऱ्या मीची जाण करून घेण्यासाठी भागवत तत्व रूपाने ऐकायचं आहे, कथा रूपाने तर सगळ्यांना मुखोद्गत आहे. तत्व असं आहे की ती वेळ त्याच्या आईची आली आणि आल्यानंतर ती वेळ काळही ठरलेला होता, जागाही ठरलेली होती. सायंकाळच्या वेळेस गाईच्या गोठ्यामध्ये सर्पदंशाने देवर्षी नारद यांची आई त्या जन्मातली, तिचा अंतिम समय आला. आणि जेव्हा आईवर हे संकट आलं तेव्हा ते म्हणतात अनुग्रहम मन्यमानः. रडले नाहीत, अनुग्रहम मन्यमानः. ते म्हणतात मला ती देवाची कृपा वाटली, कारण का तर मला पुढचा प्रवास हा हरिदासांसोबत करायचा होता. मग त्यांनी सगळ्या घरावर तुळशी पत्र वाहिलं आणि निघून गेले. माहिती याचा अर्थ? घरावर तुळशी पत्र वाहणं, सर्वस्वाचा त्याग करणं एका क्षणात. आणि म्हणून आम्ही जेव्हा नैवेद्य दाखवतो ना तेव्हा नैवेद्यावर आधी तुळशी पत्र अर्पण करतो, कारण का ते स्वयंपाक करताना त्याचा जर सुवास गंध आमच्या नाकामध्ये गेला असेल, आमच्यामध्ये ती तृष्णा जागृत झाली असेल, हा 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 काय वास आहे, ती तृष्णा नको, कारण ते उष्टावल्या जातं. आणि हा प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. नाथ महाराजांच्या घरी जे पित्र होते, पक्ष होते, त्यावेळेस बाहेरून जाणारे जे हरिजन लहान मुलं, त्यांनी ते वडे वगैरे त्याचा वास घेतला आणि ते म्हणाले अगं आई मान किती छान वास यायलाय, खिरीचा वास, वड्यांचा वास. तेव्हा आईने सांगितलं पोरांनो नाक बंद करा, कारण जर तुम्हाला हा वास घ्यावा वाटला तर पुढे खायची इच्छा होईल आणि हे आपल्याला आयुष्यात खायला मिळणार नाहीये, त्यामुळे तो वास सुद्धा घेऊ नका. आणि हे कुणी ऐकलं? हे माझ्या गिरिजाबाईंनी ऐकलं. गिरिजाबाईंनी ऐकलं आणि आपल्या पती परमेश्वराकडे जाऊन सांगितलं अहो स्वामी, माझ्या अंतःकरणातली माता जागृत झाली हो, काय करू? गिरिजे तू म्हणशील ते कर. ताबडतोब पंक्ती उठवल्या. सगळ्यांना माहिती हा प्रसंग. पंक्ती उठवल्या आणि येणारे जे तथाकथित स्वतःला विद्वान पंडित म्हणणारे अहंकारी ब्राह्मण होते. ब्राह्मण म्हणजे कोण? जात ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण नाहीये बरं का, ब्रह्म जाणती ते ब्राह्मण. खऱ्या अर्थाने ब्राह्मणाची व्याख्या ब्रह्म जाणती ते ब्राह्मण, जातीवाचक नाहीये. आणि हिनी सगळ्यांचं संतुष्ट केलं, मन तृप्त केलं. परत आमची जी धार्मिक परंपरा आहे ती सुद्धा नाथ महाराजांनी मोडली नाही आणि समाज कार्य सुद्धा घडवून घेतलं. सगळी शुचिरभूतता केली आणि परत सोहळ्यामध्ये स्वयंपाक केला. अहो हाताशी कोण होतं ना त्यांच्या? साक्षात श्रीखंडे हाताशी होता. परब्रह्म परमात्मा दास्यत्व करत असताना त्यांच्या घरी कशाची कमतरता होती? ताबडतोब परत जेवण तयार बोले. आता ब्राह्मणांना बोलवायचं, पण लोक कसे असतात? चांगल्यावर नाही बघणार तर कुठे ना कुठेतरी सरोत्याचं काम करणार. पहिल्यांदी सुरुवातीपासून ज्यांनी ऐकलं त्यांना सरोता लक्षात आला. अडकीत त्याचं काम करणार. आणि हे म्हणाले आम्ही नाही जेवणार, नाही जेवणार.
तर भगवंताने त्यांचे पितर आणून जेवायला बसवले आणि मग हे घाबरले. मग समजला नाथांचा अधिकार काय तो. आणि अशा पद्धतीने त्या अन्नावर जर आमची वासना गेली तर ते अन्न उष्टावल्यासारखं होतं. म्हणून त्याच्यावर तुळशी पत्र टाकायचं, संपूर्णपणे त्याग करायचा आणि बाजूला व्हायचं. असं तुळशी पत्र देवर्षी नारदांनी त्या जन्मामध्ये घरावर पाहिलं आणि भगवंताच्या नामस्मरणासाठी निघाले. किती वर्ष तपश्चर्या केली.